तर पोलीस भरतीची वाट पाहत असणाऱ्या राज्यातल्या तरुणांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे। आता कुठल्याही क्षणी तुम्हाला पोलीस भरतीची जाहिरात पाहायला मिळणार आहे। काल 12 तारखेला 12 ऑगस्टला जी बैठक झाली मंत्रिमंडळाची, त्या बैठकीत पोलीस भरतीला मान्यता देण्यात आलेली आहे। पोलीस भरतीच्या हालचालीला आता वेग आला आहे आणि 15,000 प्लस पोलिसांची भरती केली जाणार असल्याची माहिती आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे। तर महाराष्ट्र पोलीस दलातील शिपायांची सुमारे 15,000 पदे भरण्यात येणार आहेत। त्याकरिता आज सन 2024-25च्या पोलीस शिपाई भरती प्रक्रियेला मान्यता देण्यात आलेली आहे। त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, ज्या मुलांचं वय निघून गेलं असेल 2022-23 मध्ये ज्या मुलांचं वय बसत होतं, तर अशा मुलांना एक संधी दिली जाणार असल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीची जाहिरात कधी येणार, किती पदे भरल्या जाणार आणि वयवाढीला संधी मिळणार काय, याविषयी सविस्तर माहिती समोर आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी सर्व विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पोलीस भरतीविषयी जी प्रत्येक अपडेट येत असते ती सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे। त्यासोबतच वनरक्षक भरती, एस टी महामंडळ भरती व तसेच ज्या भरती प्रक्रिया 12वीच्या बेसवर राबवल्या जात असतात त्या भरती प्रक्रियेविषयी आलेली अपडेट सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो थोडासा असणार आहे, महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण असणार आहे, त्यामुळे व्हिडिओला कुणीही स्किप करायचं नाही। व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा, अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवण्यात आलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीच्या हालचालीला वेग आला आहे। आता कुठल्याही क्षणी तुम्हाला पोलीस भरतीची जाहिरात पाहायला मिळणार आहे। तर तुमचा जास्त वेळ न घेता डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया। तर नमस्कार, मी भाऊसाहेब घोडे स्वागत करतो तुमचं पोलीस भरतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये मी तुम्हाला मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या मीटिंगमध्ये पोलीस भरतीविषयी काय अपडेट आलेली आहे त्याविषयी माहिती समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम पाहून घ्या, ज्या मुलांचं वय आता निघून गेलं असेल त्या मुलांना वय वाढ मिळणार आहे। सर्वात महत्त्वाचा विषय आहे विद्यार्थी मित्रांनो, मुलांचं वय निघून गेलं होतं तर ते मुलं चिंता करत होते की आपल्या वय आता बसणार नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, काळजी करायचं काम नाही। सन 2022-23 संबंधित पदांची विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही एक वेळची विशेष बाब म्हणून अर्ज करता येणार आहे व भरती प्रक्रियेत तुम्हाला सहभागी होता येणार आहे। त्यामुळे आता चिंता सोडा आणि प्रॅक्टिस सुरू करा। विद्यार्थी मित्रांनो, ज्या मुलांचं वय बसत नसेल, ज्या मुलांचं वय ओलांडून 2 ते 3 वर्ष झाले असेल, तर जेमतेम ज्या मुलांचं वय 3 वर्ष ओलांडून गेलं असेल तर अशा मुलांना या भरती प्रक्रियेमध्ये अर्ज भरता येणार आहे। ही सर्वात मोठी आणि महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे ज्या मुलांचं वय ओलांडून गेलं असेल त्या मुलांसाठी। तर महाराष्ट्र पोलीस दलातील शिपायांची सुमारे 15,000 पदे। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्व मुलांनी इकडे लक्ष द्यायचं आहे एक वेळेस। 15,000 पदे म्हणजे ही बंपर भरती आहे विद्यार्थी मित्रांनो। तर 15,000 पदे भरण्यात येणार आहे। त्याकरिता आज सन 2024-25च्या पोलीस शिपाई भरती प्रक्रियेस मान्यता देण्यात आलेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, कालची 12 ऑगस्ट मंत्रिमंडळाची बैठक होती। तर गृह विभागाने मंत्रिमंडळाच्या बैठकीत पोलीस भरतीला मान्यता देण्यात आलेली आहे। राज्याच्या पोलीस दलात सन 2024 दरम्यान रिक्त असलेली व 2025 मध्ये रिक्त होणाऱ्या पदांचा आढावा घेऊन ही भरती काढण्यात आलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, बारीक लक्ष देऊ नका, आता ही भरती प्रक्रिया लवकरच राबवण्यात येणार आहे। वयोमर्यादा ओलांडलेल्या विद्यार्थ्यांना ही संधी, पेपरला सुद्धा ही माहिती छापून आलेली आहे। तर पाहून घ्या, योगेश कदम गृह राज्यमंत्री आहेत, त्यांनी काय म्हटलं आहे। मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करतो। मागील 5 वर्षामध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना व देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यापासून 2021-22ला 17,000, 2022-23ला 18,000 पोलीस शिपायांची भरती केली गेली। आता पुन्हा 15,631 पोलिसांची पदे भरली जाणार आहे 2025 मध्ये। तर पदनिहाय संख्या पाहून घ्या विद्यार्थी मित्रांनो, पोलीस शिपाई पदांची 12,399 पदांची भरती केली जाणार आहे।
त्याचसोबत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या जिल्ह्याच्या ठिकाणी पोलीस चालक या पदाच्या 234 जागा भरण्यात येणार आहे. सोबतच बॅट्समनच्या 25 असणार आहे. सशस्त्र पोलीस शिपाई 2393 असणार आहे. कारागृह शिपाई 580 असणार आहे. असे एकूण 15,631 असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो पाहून घ्या, 12 तारखेला झालेल्या म्हणजे मंगळवार झालेल्या मीटिंगमध्ये मान्यता देण्यात आलेली आहे. आता भरती प्रक्रिया लवकरच राबवली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे विद्यार्थी मित्रांनो. तर विद्यार्थी मित्रांनो हे पाहून घ्या माहिती. महाराष्ट्र राज्य सरकारने काल घेतलेल्या मीटिंगमध्ये महाराष्ट्र पोलीस दलात सुमारे 15,000 पोलिसांची भरती करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. आणि पाहून घ्या 12 ऑगस्टची ही माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर पाहून घ्या महाराष्ट्र पोलीस दलातील शिपायांची सुमारे 15,000 पदे भरण्यात येणार आहे. त्याकरिता सन 2024-25च्या पोलीस शिपाई भरती प्रक्रियेस मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे. या भरतीमध्ये सन 2022 व सन 2023 मध्ये संबंधित पदांची विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या विद्यार्थ्यांनाही एक वेळची विशेष बाब म्हणून अर्ज करता येणार आहे व भरती प्रक्रियेस सहभागी होता येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक चान्स मिळालेला आहे. 2022-23 मध्ये जर तुमची वयोमर्यादा व्यवस्थित असेल तर तुम्हाला 2022-23चीच वयोमर्यादा 2025 साठी मागितलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे 2022-23 मध्ये ज्या मुलांचं वय बसत असेल तर अशा मुलांना आता विशेष बाब म्हणून अर्ज करता येणार आहे. त्यामुळे तुम्ही चिंता करण्याची काही गरज नाही. तुम्ही तुमची तयारी चालू ठेवा. तर ऑक्टोबरमध्ये भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो. ज्या मुलांना चिंता होती की आपलं वय निघून गेलं, आता आपल्याला चान्स मिळणार नाही, तर अशा मुलांना महाराष्ट्र पोलीसमध्ये भरती होण्यासाठी अशा मुलांना आता सुवर्ण संधी मिळालेली आहे. तर तुमचं वय ओलांडून गेलं असतील तरी तुम्हाला एक चान्स मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो लेखी परीक्षेसाठी इथं OMR प्रणालीचा वापर करणार असल्याची सुद्धा माहिती सांगण्यात आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आता तुम्हाला चिंता करण्याची काही गरज नाही, कारण ही बातमी गृह मंत्रालयाकडून आलेली आहे आणि 100% खरी आहे. राज्याचे जे गृहराज्य मंत्री आहेत योगेश कदम साहेबांनी ही माहिती दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. तर आता तुम्ही पोलीस भरतीमध्ये वय जरी तुमचं ओलांडून गेलं असेल तरी तुम्ही पात्र आहात. तर आता मागं जसं सांगितलं होतं त्याचप्रमाणे गणेश विसर्जनाच्या नंतर ऑक्टोबर महिन्यात तुम्हाला ही भरती प्रक्रिया पाहायला मिळणार आहे. जाहिरातसुद्धा आता ऑक्टोबर महिन्यातच निघणार असल्याची माहिती समोर येत आहे. आणि तुम्ही जर पात्रताधारक असाल तर नक्कीच अर्ज करा विद्यार्थी मित्रांनो. त्यामध्ये काही बदल झालेली असल्याची चर्चा येत होती अगोदर, पण इथे काही तशी माहिती दिलेली नाही आहे. कुठल्याही इव्हेंटमध्ये कसल्याही प्रकारचा बदल झालेला नाही. फक्त अशी माहिती समोर येत आहे की अगोदर फिजिकल होणार आहे, त्यानंतरच तुमचा 100 मार्काचा पेपर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. 50 मार्काचं फिजिकल असणार आहे आणि 100 मार्काचा पेपर असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो एकास 10 प्रमाणात तुम्हाला बोलावण्यात येणार आहे. उदाहरणार्थ 5 जर जागा असल्या SCच्या तर 5-10 50 विद्यार्थी बोलावण्यात येणार आहे. आणि 50व्या विद्यार्थ्याला जेवढे मार्क असतील तेवढे मार्क जर बाकी 5-50 विद्यार्थ्याला जरी असले तरी सर्वच विद्यार्थ्यांना पेपरसाठी बोलावण्यात येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर आजची सर्वात मोठी अपडेट, आत्ताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट विद्यार्थी मित्रांनो, कालच्या झालेल्या मीटिंगमध्ये एक गोष्ट आता स्पष्ट झालेली आहे की आता पोलीस भरती तुम्हाला कुठल्याही क्षणी पाहायला मिळणार आहे. आणि इथं पदांचा हिशोबसुद्धा दिलेला आहे. कोणत्या पदासाठी किती जागा आहे ते सुद्धा इथे देण्यात आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. 15,631 जागा भरण्यात येणार आहे. तर यंदाची भरती ही बंपर भरती असणार आहे. त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो या संदर्भात जर काही नवीन अपडेट आली तर सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो प्रॅक्टिस चालू द्या, अभ्यास चालू द्या. यंदा मिशन खाकी ही कंप्लीट झालंच पाहिजे. भेटूया पुढच्या एका नवीन अपडेटसोबत पुढच्या एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.